पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला, पहिली उघडताना नमस्कार. आम्ही खूप वेळ झाला भाऊजींची वाट बघतोय, पण ते काही अजून आले नाहीये. तर मी तुमची आमच्या फॅमिली मेंबर्स बरोबर ओळख करून देते. हे माझे मिस्टर विवेक पवार. नमस्कार. हे आमच्या सासूबाई, ह्या माझ्या आई आणि हे भाऊजी. नमस्कार. आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बघितलं ना, जरा उशीर केला तर तेवढ्यात वहिनींनी माझी जागा घेऊन भागाला सुरुवात पण केली होती. पण म्हटलं आपण जाऊया वेळेवर. असे सुखद धक्के नेहमीच प्रत्येक भागात मिळत असतात. आजच्या भागाला सुरुवात करत असताना या भागात आपण आता सरदार हाऊस शांतीनगर या परिसरात आलेले आहोत. ठाणे पश्चिम परिसर. आणि इथे राहणाऱ्या सौ वैदेही विवेक पवार या वैदींना भेटून आजच्या गप्पांना सुरुवात करणार आहोत. बरं, आता द्या ना ओळख करून. सगळ्यांची छान ओळख झाली होती, पण त्याआधी द्या ओळख करून. हे माझे मिस्टर विवेक पवार. नमस्कार. ह्या आमच्या सासूबाई. नमस्कार. ह्या माझ्या आई. नमस्कार. आणि ह्या आमच्या मोठ्या मामी. नमस्कार. ह्या 2 नंबर मामी. नमस्कार. आणि ह्या आमचे सगळे शांतीनगरचे परिवार, हे शेजारी सगळे. चला नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. शांतीनगरमध्ये सगळ्या शांत आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा यांची अशांतता वाढते ना, तेव्हा इथे उभं राहणं 1 मिनिटही शक्य नाही आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. शांतीनगरच्या एरियावर होम मिनिस्टरच्या कॅमेऱ्याची पडली आहे सावली. अमोलरावांचं नाव घेते, धन्य त्यांची माऊली. सोने चांदीपेक्षा श्रेष्ठ आहे ममता. सतीशरावांचं नाव घेते, होम मिनिस्टर करते. नमस्कार. 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 काय माहेरचं नाव? रुपाली शांताराम कोलथरकर. कुठे ते माहेर? दिवा. बर. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण? ठाणा. ठाण्याला कुठे? वागलेश्वर शांतीनगर. कसं गेलं बालपण? छान. आपण काय करता? मी रिटेलमध्ये काम करतो, जॉब. तुमच्या घरी कोण कोण माहेरी? माझ्या घरी मी, माझी बहीण आणि छोटा भाऊ आणि आई वडील. आई बाबा काय करतात? आई घरी हाऊसवाईफ आहे आणि पप्पा POP करतात, प्लास्टर ऑफ पॅरिस. बरं बरं बरं. बालपण कसं गेलं? एकदम मजेत? एकदम असं नाही, पण मजेत गेलं. आई वडिलांनी जे पाहिजे ते सर्व दिलं. हा. आणि नंतर मग आम्ही जॉबला जायला लागलो. वा. मग तुम्ही ठरवलं होतं लवकर जॉब करणार? तशी परिस्थिती आली की आम्हाला जावं लागलं जॉबला. पप्पा म्हणजे आधी छोटे होते तेव्हा पप्पांचं व्यवस्थित होतं, आणि त्याच्यानंतर मग थोडी ढासळली. मग आम्ही निघालो जॉबला जायला, मी आणि माझी बहीण. आणि मग तुम्ही काम करायला सुरुवात केली. तुमची ओळख कुठली? आम्ही एकत्रच जॉबला होतो. बरं केलं तुम्ही. कुठे हो? रिटेलमध्ये. रिटेलमध्ये नोकरी करत? अच्छा, दोघेही होते का? हो. अजून तिथे जात नाही, मी आता घरीच असते. 4 वर्ष. तुम्ही घरी असता? बरं. मग काय झालं ऑफिसमध्ये? ऑफिसमध्ये असं म्हणजे लव्ह मॅरेज मी. लव्ह मॅरेज नाही झालं, पण लव्ह मॅरेज झालं. पण असं फिरणं वगैरे असं काहीच नव्हतं. ते एकदम 2-3 महिन्यामध्ये फिक्स झालं की आमचं ठरलं पटकन. नाही, पण किती वर्ष तुम्ही नोकरी करत होता तिथे रिटेल शॉप मध्ये? 4 वर्ष. 4 वर्ष. आणि हे तिथे 9 वर्षापासून आहे. हो काय? तुम्ही काय वाटच बघत होता? वाट बघत होतो चांगली येते काय? होय. बघा ना काय बोलताय. माझं त्यांच्याकडे लक्ष पण नसायचं, पण नंतर मी काम करताना हे खूप वर्षानंतर असेच विचारायला आले, लग्न करशील का, लग्न करशील का, असे सारखे विचारायचे. थांबा. इंटरेस्टिंग पॉइंट वरती आलेले आहोत आपण. काय हो, काय हे? हा, विचारलं मी. कसं काय? तुला तर म्हणजे ही बोलायची मला की माझ्या आई वडील मुलगा शोधतायत. तुम्ही काय सांगितलं त्यांना? मी त्यांना नाही सांगितलं. आता फ्रेंड सर्कलमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये ग्रुपमध्ये ऐकायला यायचं. काय? हिला मुलगा शोधताय तिचे आई वडील. हो का? हो. मग मी एकदा असंच विचारलं, बघ
तुझ्या आई वडिलांना तर तुझ्यासाठी मुलगा भेटत नाही, मला माझ्याकडे लग्नासाठी पैसे नाही, तू माझ्याबरोबरच करून टाक. स्वस्तात होऊन जाईल. पण तुम्हाला अंदाज आला होता एक दिवस विचारणार याचे? नाही, काही अंदाज नाही. फक्त ते ना असे मस्करीत यायचे, स्टँडच्या इथे असे उभे राहायचे आणि 1-2 वेळा विचारायचे. परत लंचला जायचे, लंचवरून येताना. मग नंतर त्यांना जेव्हा वेळ असेल. बरं, मग मला सांगा आता, हे तुमचं हळूहळू म्हणजे त्या स्टँडकडे उभं राहणं, म्हणजे आतमधल्या, बरोबर, यांना तुम्ही मध्येच एखादं वाक्य बोलणं, हे सगळं सुरू असतानाच होकार कधी आला मग? होकार म्हणजे असं ठरवलं नव्हतं, एकदम मनात असं वाटलं की म्हणजे माझं अशी सवयच होती की मनात आहे ते करायचं, म्हणून मग मनात आलं. आणि मग मी घरी सांगितलं तसं सर्वांना, 2-3 वेळा सांगितलं. आणि माझे आई वडील सोडून अजून म्हणजे ते सिनियर नाही आहेत, पण घरात ते निर्णय घेतात म्हणून मी त्यांना पण सांगितलं. ते म्हणजे कोण? माझे चुलत भाऊ. चुलत भाऊ. मग आईना विचारलं, आई बोलली ते नाही बोलतात तर कसं करायचं. मग नाही करून मग मी घरातून अशीच रागाने निघाली, कारण घरी खूप चिडचिड व्हायची रोज. मग अशी परिस्थितीमुळे मम्मी बोलायची की नको, ते नाही बोलतात तर कशाला करतेस वगैरे. आणि तुम्हाला ह्यांच्याशीच करायचं होतं का? हो का? फ्लोअरला असताना ना एकदम शांत स्वभाव, त्यांचा कधी आवाजच नसायचा फ्लोअरला. पण मग नंतर असं मनात वाटायला लागलं की चांगला मुलगा याच्यावर लग्न करावं असं. पण काय वाटतं आता, किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष झाली. कसा आहे मुलगा? चांगले आहेत, पण राग भरपूर येतो. अरे देवा, हे माहित नव्हतं? नाही, हे अजिबात माहितच नव्हतं मला. अरे 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 काय असं काय करेल तुम्ही? आता का चिडता? जरा येतो राग तो कधी कधी. मला एक सांगा, तुमच्यावर विश्वास ठेवून प्रसंगी आई वडिलांचा विरोध पत्करून जी मुलगी तुमच्या घराचा उंबरठा ओलांडून येते, त्या लक्ष्मीवरती रागावणं हे कितपत योग्य आहे? योग्य नाही आहे, पण पटतंय ना? पटतंय. मग ते कमी करा ना. प्रयत्न चालू आहेत. कधीपासून? आजपासून. आधी कसे स्टँडच्या बाजूला जाऊन उभे राहून आता काय एसटी स्टँड झाला तुमचा? काय हो, बरोबर की नाही? मी बरोबर बोलतोय ना? बरं, मला सांगा, घरी काढल्यावर काय झालं? नाही बोलले ते. सारखं मी विचारायची, बाबांशी एकदा बोलायला पण मी दिलेलं, कारण माझे बाबा म्हणजे ना एकदम साधे आणि गाय माणूस, खूपच शांत. मग त्यांच्याशी मी बोलायला दिलेलं, मग ते फक्त हळू बोलले, बघू असं बोलले. आणि नंतर मग काय ते बोलायचे नाही. नंतर मग मम्मी वगैरे आमची घरी चिडचिड व्हायची, रोजच चिडचिड व्हायची. तुम्ही निघूनच आलात घरून? मग मी सकाळीच ना खूपच राग आलेला, मग 8 वाजता घरातून निघाली रागामध्ये. काही असं ठरलं नव्हतं की आज लग्न होणार आहे का म्हणून. मी रागातून अशी लगेच निघून आली. आणि माझी फ्रेंड आहे ही, तिच्या घरी गेली. ती मागच्या बिल्डिंग मध्ये राहते, नम्रता गांधी म्हणून, आणि आता ठाकूर. तिच्याकडे गेली आणि तिथे जाऊन बसली, तिच्या घरी जाऊन. आणि मी बोलली की मला काय आता घरी नाही जायचं, घरी माझ्यामुळे भरपूर चिडचिड होते आणि हे मला रोज आता चांगलं नाही वाटत. मग हे ना, तेव्हा मी घरातून निघालेली, हे झोपलेले. मी ह्यांना फोन केलेला. ते तुम्ही झोपला होता? सकाळी 6 वाजता. सकाळी 6 वाजता. आणि मग पुढे? हे झोपलेले. ह्यांना बोलले की मला ना राग आलाय तर मी घरातून निघालीये, तर तुम्हाला आता यायचं असेल ना तर आत्ता, नाही तर मग मी चालली कामाला, मग उद्यापासून मग विचारायचं नाही मला. त्यावेळेस तुमच्या मनात काय आलं? कारण हे चॅलेंज होतं, आव्हान होतं. मग मला जरा टेन्शन होत होतं, कारण ही आई वडिलांकडे पण बघत होती आणि माझ्याकडे पण बघत होती. पण तुमच्या मनाची तयारी झाली होती लग्न करायची? तुमच्या घरून होकार होता? माझ्या घरून सगळ्यांकडून होकार होता. पण मला सांगा, 2 तासाची वेळ पण नव्हती तुमच्याकडे, त्याच दिवशी लग्न करायची सिच्युएशन आली होती. मग तेव्हा खूप तडफड आलं असेल ना? भरपूर. एक तर हिला घरी घेऊन यावा, नाहीतर तिला तिकडे सोडून यावं. तिला तिकडे सोडण्यात काय अर्थ नाही, रडत बसेल, नाव खराब होईल. मग शेवटी हिला फोन करून सांगितलं, मला तू ठाण्याला मी तुला घेऊन जातो. तुम्ही ठाण्याला भेटला? ठाण्याला नाही बा, ठाण्याला भेटलो, मुलुंडला भेटलो. मग तिथून मग आम्ही बांद्राला गेलो आणि तिथे मग माझी फ्रेंड नम्रता, तिचं आधीच लग्न झालेलं 2 महिने आधी. मग लगेच लग्न झालं? हा, मग तिकडे गेलो. त्याच दिवशी लग्न केलं? हो, त्या दिवशी आम्ही बँड्राला. घरी कळल्यावर? घरी कळलं, पोलीस स्टेशनला गेलेलं ना, घरी कळलं. मग ते ना पोलीस काकांनी घरी फोन लावला, तर माझी आई त्यांच्यावर भडकली. तर मग काका बोलले तुमची आई खूप रागवली आहे, तर त्यांना इथे यायची गरज नाही, तुम्ही तुमच्या घरी जा, असे बोलले ते. मग घरी आई वगैरे ते सगळं, तिकडचं वातावरण खूप खराब होतं. मला आता खूप वाईट वाटतं, जेव्हा पण मी बसलेली असते एकटी तेव्हा. पण काय करू शकत नाही. आता सगळं व्यवस्थित आहे? आता फक्त बाबा माझे बोलत नाही. खूप आठवण येते? हा, बाबा माझे सगळ्यात फेवरेट, आणि त्यांची पण. पण त्यांना कधी भेटायचा प्रयत्न नाही केला?
नाही म्हणजे आता मी कधी आईकडे गेली ना तर ते बाजूला बसलेले पण असतात. मग तुम्ही जाता आईकडे? हा वा वा, तेवढं तरी बरं करतात. चला म्हणजे जरा धीर आला मलाच बोलायला. जाते ना. ते बाजूला बसलेले असतात पण बोलत नाही असं आहे. पण तुम्ही कधी त्यांना तुम्ही हाक नाही मारत? नाही, हाक नाही मारली. मारा ना हाक. बघा कदाचित बाबाच आहेत ते बोलतील. खूप हा, मिस आहेत करतात त्यांना. हा भरपूर. आता आई बोलते तुमच्याबरोबर? हा आई बोलते. नमस्कार आई, नमस्कार. तुम्ही आलायत, बरं झालं, मला बरं वाटलं. आई आता जे झालं ते झालं, बरोबर की नाही? सुखाचा संसार आहे, सगळं चांगलं व्यवस्थित. बाबांना जरा बोलायला सांगा, तुम्हीच काहीतरी घडवून आणा का मी येऊ घरी? वा वा, चला आई आलेली आहे, सगळं छान आहे. आता जावई पण चांगला आहे. हा, घरची सगळी कामं करतो, काळजी करू नका. फक्त चिडण्याचं काय करताय? आता मला एक प्रॉमिस हवंय तुमच्याकडनं. कारण तुम्हाला खरं सांगतो की हे खूप मोठी गोष्ट असते की एका व्यक्तीवरती खूप प्रेम करायचं आणि प्रेमासाठी आई वडिलांना प्रसंगी पाठ फिरवून तुमच्या विश्वासावरती जी माऊली लक्ष्मीच्या पावलानं घरी येते ना, मी मुद्दाम लक्ष्मीच्या पावलानं असं का म्हणतो? नेहमी एकच इच्छा असते की तिच्या डोळ्यात कधी पाणी येऊ नये, तिला कधी वाईट वाटू नये. अशा वेळेला तुम्हाला आम्ही फक्त विनंती करू शकतो, रागावरती नियंत्रण ठेवणं हे तुमच्याकडे आहे. कारण या गोष्टीत फायदा नाहीच आहे, झालं तर 100% नुकसान आहे. म्हणून रागावरती नियंत्रण असणं हे फार गरजेचं आहे. जरा तेवढं तरी करा. हो, प्रयत्न. आम्ही बाकी काही बोलणार नाही. तुम्हाला शुभेच्छा. या, व्हेरी गुड. बघा राग कमी होणार आजपासून. हो, काय बघते? राग कमी करतायत का? नाही केला तर नाही केला परत फोन करणार. सुरुवात करूया खेळाला. आणि या खेळामध्ये आता मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करणार का बघूया. रिटेलमध्ये दोघांनी काम केलेलं आहे, त्यामुळे वजनाचा काटा हा काय त्यांना अपरिचित नाही. बघूया काय होणार या खेळात. वेळ 2 मिनिटाची. एक आकडा सांगा ना कुठला. 20. यांना मिळूनही हीच इच्छा आहे का तुमची? चला, त्यांनी 20 म्हटलं, आपण असं म्हणूया 520 ग्रॅम. वेळ सुरू. 30. 1.5 मिनिट राहिलेलं आहे. चमचा दोन्ही चमचे काढ. 1 मिनिट पूर्ण झालं. 512. 18. 40 सेकंद राहिलेले. 40. 2 नंबरचा पॉईंट काढणार. दुसरं टाक. 30 सेकंद राहिली शेवटची. आणि पिन टाक. 10. 9. फक्त आमचे भाऊजी म्हणाले की रागावर नियंत्रण ठेवणार, तर इकडे पैसे यायला सुरुवात झाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11 गुणुले 200. 2200 रुपयाचं बक्षीस. 2200 रुपयाचं बक्षीस मिळालं आपल्याला. अशा वाट बघतायत बघा. संधी मिळाली की अशा तुटून पडणार आहेत तुमच्यावर सगळ्याजणी. बरं, मिस्टरांच्या बद्दल तुम्ही सांगितलं की राग एवढा एकच विषय आहे, बाकी सगळं छान आहे. तुम्ही सांगा, आमच्या वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? कुठला पण विषय ती धरते तर ती म्हणजे पाठीच लागते. हो, पाठीच लागली म्हणून लग्न झालं ना. मी पाठी लागलो. अच्छा, तुम्ही पाठी लागली. ती पाठी नाही लागली. पण हट्टी स्वभाव आहे, हो की नाही वहिनी? ठरवलं लग्न करायचं, केलं. त्याच दिवशी करायचं, त्याच दिवशीच केलं, हो की नाही? पण या अशा हट्टी स्वभावामुळे नुकसान नाही? नुकसान असं कधी झालं नाहीये, कारण काय एवढा कधी असं हट्ट नाही. पण जे मनात आहे ते करावं असं मला वाटतं, म्हणून मी ते करते. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? हट्टीपणा चांगला आहे, पण कधी कधी एकदमच पाठी लागते. सांगितलं अगं हो करीन, नाही तुम्ही कधी कराल ते सांगा. असं बघितलं. मग आता मला कळलं तुम्ही का चिडता ते. बरं, आता तुम्ही घरातल्यांनी सांगा यांच्याबद्दल, दोघांबद्दल. मी विकीची मामी आहे, पण विकी छान बऱ्यापासून शांतच आहे तसा, पण त्याच्या मनाविरुद्ध काय घटना घडली तर तो जास्तच चिडतो. पण रूपा तर आमची छानच आहे, म्हणजे आल्यापासून तरी काही तिचा काही प्रॉब्लेम आम्हाला काही दिसलाच तर नाही.
खूप पण छान. सर्वांशी फोन वगैरे करून मिळून मिसळून वगैरे राहते ती. वा. हा. सासूबाई बोला. सून चांगली आहे. हा. आई तर आमच्या खूपच चांगली. माझी मम्मी पण एवढी चांगली नाही, एवढ्या त्या खूपच चांगल्या. खूप म्हणजे खूपच हो खूपच का? शब्दच नाहीयेत. सून खूपच चांगली आहे. आणि आता मी काय सांगू. सुनेचं कौतुक करताना डोळेच बोलायला लागले जास्त. नाही, खूपच चांगली आहे. हो ना. हो, स्वभाव वगैरे आणि मस्त. मुलगा. मुलगा तर आहेच. हो ना. जावयाबद्दल सांगा. जावई चांगले आहेत. है ना. हो. आणि हट्टीपणा. रुपाली नाही, रुपाली चांगली आहे. पहिल्यापासून तिचा स्वभाव शांत आणि प्रेमळ होता. घरात ती म्हणजे सगळं तीच व्यवहार करायची घरात. मग ती गेल्यापासून आम्हाला म्हणजे असं खूप दुःख झालं. मी एक मुलगा म्हणून त्यांच्यासाठी होते. हा. असं अजून कोण बोलणार. हिच्या हट्टी स्वभावामुळे एवढा मोठा फायदा झाला हिचा. आणि हेच मी सांगितलं होतं तिला, जर कधी गेलीच तर पप्पाकडे असाच हात कर की मला तुम्ही बोललं पाहिजे. ही गुपचूप बसली, पप्पा बोलले नाही म्हणून सांगते. पप्पांनी जर बघितलं असेल की बाबा ही बोलते का, त्याच्या मनात बोलायची इच्छा असेल, पण ही न बोलल्यामुळे ते बोलले नसतील तर असाच हट्ट तू गेल्यानंतर कर जे पप्पा तुला बोलणारच. अरे वा. खूप छान. द्या अजून द्या पुढे. मी तिची मैत्रीण आहे, नलिनी ठाकूर. ती पहिल्यापासून ना खूप तिने स्ट्रगल केला आहे. मी 15 वर्ष आम्ही दोघी जणी मैत्रिणी आहेत, पण तिने एवढा स्ट्रगल केला आणि आत्ता इथपर्यंत पोचलेली आहे. त्याच्यामुळे तिचा स्वभाव एवढा चांगला आहे, मनमिळाऊ, साधी, कधीच कोणाला दुखवत नाही. बरं, आता दोघे अभिनय करणार आणि तुम्ही त्यांना बक्षिसं मिळवून द्यायची. त्यांचा अभिनय ओळखा. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. ओठांची हालचाल करायची नाही. वेळ सुरू झाली. तुझं माझं दोन शब्द. जोडी तुझी माझी मैत्री. तुझं माझं जमलं. प्रेमाची गोष्ट. अभिनंदन. मैत्रीण. काय ओळखते पण. आणि सगळी प्रेमाची गोष्ट तिलाच माहिती आहे. झी मराठीकडून मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आता गाणं ओळखा. बोल ना. अप्सरा आली. काय अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. म्हण ओळखा. म्हण. तिने मला बघून बरोबर ओळखलं. तुम्हाला बघून म्हणजे मी चष्मा दाखवला. अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंचपेटी. अभिनंदन. अभिनंदन. आणि आता या खेळामध्ये कुणाचं नाव निवडलं जाणार. ये बाळा ये. यातली एक चिठ्ठी काढ. थांब. गुड. नाव सांग. सारा संतोष शिंदे. कुठल्या शाळेत जाते. वीस इंग्लिश हायस्कूल. वा वा वा. खूप छान. थांब. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. नाव आहे सीमा थोरात. नाव सांग. माझं नाव सीमा शिवाजी थोरात. माहेर कुठलं. माहेर पांगरी, राजगुरुनगर तालुक्यातील. आणि सासर. वडगाव. वडगाव कुठे. राजगुरुनगर तालुक्यातच. आणि आता कोण जिंकणार पैठणी बघूया. दोघींना या खेळासाठी 10-10 संधी. इथून हा चेंडू टाकायचा आणि जाऊन त्या रिंग मध्ये थांबला पाहिजे. एक जी रिंग आहे सगळ्यात पुढची तिथे थांबला तर 3 गुण मिळणार. दुसऱ्या टप्प्यावर 2 गुण आणि पहिल्या टप्प्यावर चेंडू थांबला तर 1 गुण. अशा पद्धतीने दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. सुरुवात तुमच्यापासून. 2 4 5 7. या वहिनींची गुणसंख्या आहे 7 आणि आता 5 संधी तुमच्यासाठी. 1
या वहिनींची गुणसंख्या 7, या वहिनींची गुणसंख्या 2. आता पुढचे 5. 8, 9, 11, 12. गुणसंख्या आहे 12 आणि आता तुमच्याकडे 5 संधी आहेत. गुणसंख्या आहे 2. काही घडू शकतं. सावकाश खेळ खेळा. 3, 5, 'झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू यांच्या मिस्टरांना द्यायची. तुमच्याकडे देतोय. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या पवार वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या थोरात वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. शांतीनगर वागळे इस्टेट ठाणे या ठिकाणी रंगलेला हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.